हाय फ्रेंड्स, कशात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर मी व्हिडिओला व्हॉइस रेकॉर्ड देते कारण त्यावेळेस शूटिंग करून घेतलेलं असतं आणि मला मी रेडी नसते. अशी तुम्ही पाहिलं असेल, दाखवते मी गाऊनवर वगैरे असते, पण मग फेसिंग करून मी तुमच्याशी कसं संवाद साधणार. तर इथे पहा, ग्राउंडला असं मस्त छान सजवलं होतं, दिवा लावला होता मध्ये, आकाश दिवा. तर आमच्या फ्लोअरला नाही लावता आला, पण माझ्या शेजारच्या तुम्ही पाहिलं असेल छोटे छोटे दिवे लावले होते. आणि आमच्या माळ्यावरचीच ही फॅमिली आहे आणि मस्त एन्जॉय करत होते. फटाके बघू शकता तुम्ही. आवाज येत होता म्हणून मी तो स्किप केलेला आहे. आणि छोटा तिचा भाऊ, ती तर पहिल्याचे मला दिवस आठवले. प्रणित, प्राची असेच घेऊन जायचे मिस्टर खाली आणि खूप फटाके उडवायचे सगळ्या प्रकारचे. आता पण तिला आम्ही असं आणतो ती फुलबाजी, पण ती नको बोलते शक्यतो मला. आता पण घरामध्ये नको हे करायला. तर मला खूप तिची आठवण आली असे दोघं खेळताना. प्रणित खूप उडवायचा फटाके मोठे मोठे आणि ती अशी छोटे छोटेच उडवायची. हे असं भुईचक्र, पुन्हा पाऊस तिला आवडायचं. तर हे आमच्या माळ्यावरचीच फॅमिली होती आणि तिची मम्मी वरून बघत होती हे सगळं मी बघते तसं. तर आम्ही तर नाही उडवत फटाके, कचरा पण होतो. जे दुसरे थोडेफार एन्जॉय करतायत तेच तुम्हाला मी शेअर केलेलं आहे. तर दिवाळीचे व्हिडिओ हे असे उशिरा आलेले आहेत, मी माफी मागते. पण स्टेप बाय स्टेपच मला यावं लागेल आजच्या डेपर्यंत येण्यासाठी. तर मी पहिल्याचे मेमरीज नाही हे करू शकत. स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी दाखवत येणार आहे. सगळी माहिती दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये दिवाळीबद्दलची, ती पण वाचत जा. इथे पहा, सोसायटीत आमच्या आकाश दिवा पण मोठा लावला जातो. तर यावर्षी आता रांगोळी पण काढतायत आणि उत्सुकता बघा सगळ्यांची रांगोळी काढायला, कारण खूप मोठी रांगोळी काढणार आहेत. तर आमचं रात्रीचं जेवण वगैरे झालेलं, अजून तर मी काहीच बनवायला घेतलं नाही. दुसरा दिवस पण झाला दिवाळीचा, माझी क्लिनिंगच चालू होती. आणि आता दुपारचे खूप जेवणाचे भांडे पडले होते, कारण सगळे वर्किंग मिस्टर ऑफिसला जाऊन येतात, मुलं पण घरात त्यांचं वर्क चालूच असतं, त्याच्यामुळं जेवण संपूर्ण बनवायला लागतं. मग दिवाळीचं काय बनवू, तर ते मी दिवाळीचं सगळं रेडीमेड टेस्टिंगला आणलेलं, की चिवडा बघूया किंवा लाडू बघूया कसे आहेत, बाहेरचे करंजी कसे आहे. आणि खायला अशी पण हे होतं ना, असं म्हणजे खावंसं वाटतं आपल्याला टेस्ट करायला. तर मी आता पूर्वी पहिलं खूप महिनाभर अगोदरच सामान वगैरे भरून तयारीत असायची, पण यावेळेस माझं सगळं असं स्लो होत चाललं आहे. आणि मी पहिलं जेवण तिन्ही टायमाचं, मॉर्निंग नाश्ता, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण. तर सगळे भांडे क्लीन झाल्यानंतर मी शेगडीची अशी पूजा केलेली आहे बघा, फुलं वगैरे, कारण लक्ष्मीपूजन आता दुसऱ्या दिवशी होतं. तसा दिवा लावला होता आणि सगळा किचन क्लीन ठेवला होता, म्हणजे शेगडी. तर मी आता रोज रात्रीची घासते भांडे, कारण आता पाणी आमच्याकडे 24 आवर्स
आहे. तर मिस्टरांनी बघा राहिलेली कामं करायला लागलेत. ते सोफा कवर घालतायत आणि तो जरा मला अवघडच जातो आणि सोफा मी खेचू पण नाही शकत आहे आता, कारण कार्पेट टाकल्यामुळं सगळ्या रूममध्ये. आणि व्हॅक्यूमनीच मी सगळा कचरा आता काढून घेत असते, कारण व्हॅक्यूम क्लीनरमध्ये ते खेचायची नाही गरज, खेचला जातो सगळीकडनं फिरवलं की. मिस्टरांनी 2 कामं केली. आम्ही टी व्हीला लक्ष्मीचं हे पण लावलं होतं, लक्ष्मी स्तुती लावली होती मी सकाळी सकाळी. मन प्रसन्न होतं आणि आपली कामं, घरातली स्वच्छता आपण करणार नाही तर कोण करणार. तर इथे पहा, मी छोटे छोटे असे मटके आणले होते, तुम्ही पाहिले असतील. पाण्यातून स्वच्छ धुवून 1 दिवस ठेवले आणि आता हे सगळे धान्य मी घेतलेले आहेत, जे माझ्या घरात होते. ते तांदूळ, ज्वारी, धने, पुन्हा जे धान्य अवेलेबल असतील तेवढे घ्या. तर इथे मी 5-6 मटके आणले होते, त्यात ते भरले, कारण संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं. आणि संपूर्ण डोअर इथे आता आपण हार वगैरे घालणार आहोत एंट्रीलाच, तर इथूनच सुरुवात होते. आणि रांगोळी पण आमच्या शेजारच्या खूप छान सुंदर काढतात. ती एकच रांगोळीमध्ये असेल मोठी, आणि मी तर स्टिकर लावलेलं आहे पहा, असं परमनंट मी स्टिकरच लावलेलं आहे. आणि काढते मी असं ह्याला एकदम म्हणजे वेळ असला की. तर आता वेळेमुळं मी बिझी असल्यामुळं नाही बाहेर एवढं वेळ देऊ शकत रांगोळीला. तरी पहा, ही सर्वांची कॉमन एकच रांगोळी आहे सगळ्या बिल्डिंगची, त्याच्यामुळं ती मला खिडकीतून दिसते पण आणि समोरच आली अशी. म्हणजे रेग्युलर मनी प्लांट, आणि इकडे रात्री दिसेल तुम्हाला आता. आणि हे नवीन आणले, तसं पूर्ण लावले, छान वाटतंय आता. आणि हे तोरण लागतं आपल्याला आज दरवाजाला लावायला, जसं आपण दसऱ्याला लावतो. आंब्याचं पान, झेंडूचं फूल आणि हे धान्य असतं, तांदूळ, साळी, ते एक तोरण आज लावले. आज लक्ष्मीपूजन आहे म्हणून. दरवाजा पाहिला असेल तुम्ही, पुसून घेतलेला. आता हात आणले फ्रेश, दरवाजाला पण घातलाय. रांगोळी पण आपण काढणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.